फक्त बोलताना आपण काय करूया, हातवर करून बोलूया म्हणजे प्रत्येकाचं ऐकायला येईल. विषय असा आहे की ही जी ॲक्टिव्हिटी आहे आपली दिलासा विरंगुळा केंद्र, आज फक्त त्याच्याचबद्दल बोलूया. तर ही सुरू करताना एकच डोक्यात होतं की ज्येष्ठ नागरिकांचं आनंदी व समाधानी जीवन. कारण मी आपल्याला माहिती आहे की 22 वर्षापासून हाच विषय भोगतोय. त्याच्या मी शेकडो कार्यशाळा केल्या. एक एक कार्यशाळा 1.5 ते 2 तासाची असायची. आपण वाटल्यास एकदा कानविंदेला करू, जिथे कागद पेन घेऊन आपण बसायचंय. पण आपले सभासद थोडे पुढे गेलेले ऑलरेडी या आनंदी व समाधानी जीवनात. आणि तुम्हाला याचा अनुभव मिळेल जर आजूबाजूच्या लोकांकडे, नातेसंबंधांकडे, मित्रमंडळींकडे बघितलं तर आपल्यात काहीतरी एक वेगळेपणा आलाय असं मला वाटतं की प्रत्येकाला ते जाणवेल. त्याच्यावर येऊया आपण कथन घेऊया. आता मी हा जो वर्कशॉप घेत होतो त्याच्यात आता ह्याची सुरुवात कुठून झाली तर माझे वडील 92 वर्षापर्यंत होते, विकास पाटील यांचे मामा. आणि ते शेवटच्या दिवसापर्यंत ठणठणीत आनंदी व समाधानी होते. एखादा गाण्याचा कार्यक्रम बघून आले की असं पोट बाहेर काढायचे, 2 हात मागे म्हणायचे, छान झाला कार्यक्रम, म्हणजे त्यांचं पोट भरूनच यायचे. आणि त्यांचा जेव्हा मी माझ्या स्टडीमध्ये जेव्हा त्यांचा स्टडी सुरू केला तेव्हा मला एक शोध लागला की घरात हवासा वाटणारा ज्येष्ठ कोण तर हाय. म्हणजे जो आपल्या नंतरच्या पिढीवर रागवत नाही, कटकट करत नाही, चिडचिड करत नाही आणि हसत खेळत सगळं जुळवून घे. त्याचं उदाहरण म्हणजे एकदा त्यांना गोंदवले महाराजांच्या पादुका आल्या होत्या पांडुरंगवाडीमध्ये. तिथे जायचं होतं. तर मला म्हणाले काय करतोस, म्हटलं 7:30 वाजता येतो, मग आपण जाऊ. ते मोटरसायकलने यायचे माझ्याबरोबर. आणि मी रात्री 10:30ला घरी आलो. फक्त हसले माझ्याकडे बघून. मग मला कळलं अरे मी आज काहीतरी चुकलोय म्हणून. म्हटलं भाई डोक्यातूनच विषय गेला, काय करूया. तर म्हणाले हरकत नाही, उद्या संध्याकाळी जाऊया. हा जो ॲक्सेप्टन्स, हा जो स्वभाव, आता मी माझे वडील म्हणजे मी त्यावेळेला त्यांच्याकडे ज्या दृष्टिकोनातून बघितलं तो विषय आता आपण केला. आणि त्यातून जो स्टडी केला आणि तेव्हा मला कळलं की आपण जगताना ना पूर्व आपल्या ओळखीवर जगू नये. सगळ्यात प्रथम मी अमुक होतो, मी तमुक होतो हे भूतकाळात ठेवून आज मी काय आहे ह्याच्यावर काम करायचं. त्याला सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की भूतकाळावर काय होतं माहिती आहे, आपण पण कंटाळतो, तोच विषय. आणि मी कधी कधी पालकांना विचारायचो, ज्येष्ठांना, की हा विषय तुम्ही घरच्यांना 150 वेळा ऐकवलाय का, तर हो म्हणायचे. कारण तेवढंच सांगायला असताना आज मी काय करतो हे सांगायला नसायचं. म्हणजे एक गोष्ट म्हणजे आज माझी काहीतरी ओळख पाहिजे आणि आज काहीतरी मी करत असलं पाहिजे, हा एक भाग आहे ज्येष्ठांना आनंदी व समाधानी होण्यासाठी. आणि दुसरा भाग आहे की हे सगळं करत असताना वेळ पुरता नाही दिवसाचा. आणि असं आज मध्यंतरी झालं होतं आपल्याकडे. मला एक दिवस आपटे साहेबांचा फोन आला. हो म्हणाले काय लावलंय तुम्ही, सोमवारी आम्ही दोघांनी गाणी तयार ठेवायची, मंगळवारी इन्स्ट्रुमेंटवर 2-2 गाणी दोघांची, म्हणजे 4 गाणी तयार ठेवायची, मंगळवारी बुधवारी इन्स्ट्रुमेंटवर, मंगळवारी सादरी ड्युएट, त्याच्यानंतर कराओकेवर गाणं. हे सगळं शक्य आहे का हो माणसाला, हे 4-4, 5-5 गाणी आणि सगळं तयार करणं. आणि ह्या प्रश्नामध्ये ना मला त्यांचा प्रॉब्लेम नाही दिसला. मला अति आनंद झाला की आमचा ज्येष्ठ जर एवढा बिझी होत असेल आणि त्याच्यातून तो काहीतरी निर्माण करतो. आज मी नितीन ठाकरना म्हणतो, त्यांचं हल्ली काय झालेलं आहे, खूप ठिकाणी त्यांना गाण्यासाठी बोलवतात आणि ते जातात. मग बोरिवली असून दे, कुठेही जातात, लांब लांब. बोरिवलीला आहे त्यांचा कार्यक्रम. मी म्हणतो कुठेही नाही सांगू नको,
एक मिनिट आयुष्यात उरता नाही जगण्यासाठी. मग ह्याच्यातून काय होतं, त्यांच्या डोक्यामध्ये जे एक दुःख आहे, कारण कोविडमध्ये त्यांच्या पत्नी दिवंगत झाल्या, आणि हे असलं दुःख पचवून जगणं ह्याच्यासाठी ना, कारण शेवटी आपल्याला रात्री घर खातं ते, तेव्हा आपण पूर्ण दमलेलं असायला पाहिजे, थकलेलं असायला पाहिजे. आणि हे फक्त आपण काही नाही काही करतो त्याच्यातून आहे. त्यामुळे आपल्या दिवसाचं टाइम टेबल एकदम व्यस्त पाहिजे. हां, आणि तसं बघाल तर मी पण माझ्या जीवनात एक तोच मंत्र धरलेला आहे. थोडा आगाऊपणा करतो आपल्या सगळ्यांच्या समोर, कारण तुम्ही तो ऐकून घेता. एखाद्या दरवाजाच्या मागे लिहिलेलं असतं, आय एम द बॉस ऑफ दिस हाऊस बिकॉज माय वाईफ हॅज परमिटेड मी टू से सो. तसं आहे ते म्हणजे तर त्याप्रमाणे पण मला हा आनंद जाणवतो, दिसतो, पण तो प्रत्येकामध्ये आपल्याला किती जाणवतो, दिसतो, हा एक आजचा मुद्दा आहे, तो आपण घेऊया. तर प्रत्येकाने सांगितलं तरी चालणार आहे, पण मी काय करतो, एक विंडो ओपन नाही करत आहे. माझ्यासमोर ज्या काही 6-7 विंडो आहेत, अनिताताई जोशी आहेत, रमेश पाटील हालचाल खूप करतायत, पण रमेश पाटील तुम्ही व्हिडिओत तुमची हालचाल दिसेल. भारती खानोलकर यांनी व्हिडिओ नाही चालू केलेला आहे. भारतीताई व्हिडिओ चालू करा. हां, तर हा ज्येष्ठत्वात आपली स्वतःची ओळख, आणि ती ओळख प्रस्थापित करताना आपण जे दिवसाचे खूप तास त्याच्यावर देतो. आत्ताचंच उदाहरण घेतलं असेल तर काल मला शामरावांनी सांगितलं की गेले 15 दिवस, महिनाभर एक चित्र करतो आहे, ते बसून बसून पाठ दुखते आहे, म्हणून आपल्या नाचाला ते उभे राहिले नव्हते सुरुवातीला, पण नंतर त्यांना गिरगाव आठवला आणि म्हणाले तेल लावत गेलं ते चित्र पण होईल आणि आजचा नाच पण होऊन दे. आणि शामराव म्हणाले मी थोडा नाचलो. हा 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 आपल्यातला एक सकारात्मकतेने विषयाकडे बघायचा विषय आहे. म्हणजे शामरावाने थकावं, त्यांची पाठ दुखावी असं माझं नाही आहे म्हणणं, पण झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा, आणि ते आपण केलेलं आहे. आता आपल्या डॉक्टर शुभदाताई म्हटलं तर त्यांना ना कोणताही उद्योग दिला, उद्योग म्हणजे आपल्या ग्रुपचे काही उपक्रम काही दिलं तर ते म्हणायचे नाही काल जरा वेळ नव्हता, सकाळी 4 वाजल्यापासून बसून ते पुरत. हे बघा, हे सोपं नाही आहे, ह्याच्यासाठी व्यासंग लागतो, डेडिकेशन लागतं, देणं लागतं, आणि ते करत आलेत. कारण ते एका वेळेला 5-5, 7-7, 10-10 ठिकाणी काम करायचे. कुठे कविता पाठव, कुठेतरी तो मास्टर प्रोग्राम याचा कर, स्वामी समर्थांचा, समर्थ रामदासांचा, आणि असे खूप उद्योग एकेका वेळेला करत होते. ट्रान्सलेशन करणं, काही लिखाण करणं. आता माझ्यासमोर आहेत सगळे, आता स्वातीताई आपल्याशी जोडल्या गेले आहेत, हा एक भाग झाला. त्याचबरोबर एक असं झालंय की आपलं हे जे कुटुंब म्हणजे कलीची आवड असलेलं कुटुंब झालेलं आहे. गेले 2 आठवडे स्वातीताई सुहास गुर्जर यांच्याकडे बसून ड्युएट सादर करतायत, किंवा मध्यंतरी आपण गीत रामायण सादर केलं चौघांनी, आणि तेव्हा माधवी गुर्जर यांनी लिहिलेलं सादरीकरण आपण बघितलं. तर हा एक मला एवढंच सांगायचं आहे की आपला हा जो ग्रुप आहे आणि आपले ही जी सगळी सहकारी मंडळी आहेत, आपण सगळे हे कुठच्या तरी एका वेगळ्या साच्यात आहेत असा माझा समज आहे. पण तो गैरसमज किती आहे आणि समज किती आहे ते आपण जाणून घेऊया. कोण बोलतंय प्रथम? हा, मराठे तुम्ही बोला, मी बाकीच्यांना जरा म्यूट करतो, आपण एकेकाला अनम्यूट करू. तसं बोला मराठे. नाही, खरोखरच या उपक्रमात जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा
नातेवाईक भरपूर असल्यामुळं हम्म. बाहेर जाणं भरपूर होत होतं, पण घरात आल्यानंतर एकटेपणा जाणवायचा. हम्म. आणि नातेवाईक जशी मोठी होत गेली तसं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यांचं त्यांचं विषय तयार व्हायला लागल्यानंतर रिकामा वेळ जो आहे तो राहायला लागला. पण मला गाण्याची इंस्ट्रुमेंटची आवड असल्या कारणाने तुमच्याकडे आल्यानंतर आता बाकी मला असं जाणवतंय की खरोखरच मला वेळ नाही आहे. काही काही वेळेला मला कोंडीत खाली लागतात की आता जरा घरातून बघा नाही. खरं आहे. चांगलं आहे की आम्ही दोघेही इन्व्हॉल्ड असल्यामुळं तसा हम्म. काही हे होत नाही. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता आपला जो काही वातावरण आहे हे हम्म. माझ्या बहीण भावंडात मोठे आहेत माझ्यापेक्षा सगळे. बर. आणि याच्यात आहेत मी त्यांचे प्रत्येकाचे उद्योग आहेत. तर ते म्हणतात की या वयात तू असं का करतोस, एवढं का करतोस, तुम्हाला दिसतोय कसा, म्हणजे चांगला दिसतोय ना, तुमच्याकडे येतो, तुम्हाला काही काही हे करतो, नवीन नवीन सांगतो, तुम्ही मला सांगता ते मी ऐकून घेतो, त्याच्यात इंटरेस्ट दाखवतो. म्हटल्यानंतर त्या म्हणतात की हा बरोबर आहे, आपण दुसऱ्याच्या विषयात गेलं तर आपल्याला कळत काहीतरी. आपण जर आपलं सांगत बसलं तर काही उपयोग नाही आहे. त्याला हम्म. आपण दुसऱ्याला बोलतं करणं आणि त्याच्यात काय काय गुण आहेत ते शोधून काढणं. हे जेव्हा मी माझ्या मोठ्या बहिणींना सांगितलं तेव्हा त्यांनी सुद्धा आता हा उद्योग सुरू केलेला आहे त्यांच्या वा त्यांच्या ह्याच्यात. वा 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 वा. हम्म. हा बदल जो आहे तो खूप मला जाणवतो. त्यामुळे मी खूपच आनंदी आहे या. व्हेरी गुड. आता इथे एक गोष्ट मगाशी मला सांगायची राहील. आपल्याला ज्या चिंता, दुःख हे होण्यासाठी ना आपण चालत फिरत असतो तेव्हा होत नाही. फक्त वेळ आपल्याला मिळाला आणि आपण रिकामं थांबलं की होतं, कार्यात असताना होत नाही. त्यामुळे जर आम्ही या दिलासा विरंगुळा केंद्रामुळे जर अधिक व्यस्त झालो असो तर आम्हाला दुःखी व्हायला वेळ नाही, असं मी आजच्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. आणि दुःखी व्हायला, लोकांची निंदा नालस्ती करायला, क्रिटिसिझम करायला वेळच नाही आहे. त्यामुळे आम्ही अलिप्त झालो. आणि आता मराठीने, दत्तात्रय मराठीने सांगितल्याप्रमाणे याच्यात आपण एक आणखी उद्योग केला गेले 3 महिन्यापासून, तो म्हणजे आजींना आनंद देण्याचं काम. आपलं आजींचं जे घर आहे, आजींचा आश्रम आहे तिथे. आता आजींना आनंद देण्याचं काम म्हणजे काय? अहो, कसं असतं, जेव्हा आपण एखादी कृती करतो, बघा आपलं ठरलंय 5-6 जणांनी मिळून आजींकडे जायचं, एकेका आजीचं एकेकानी शिकवण सुरू करायची. याचा अर्थ नाही असे आम्ही कोणी पंडित नाही आहोत, पण जे जे आम्हाला ठावे ते दुसऱ्याशी सांगावे, त्या तत्वावर आपण ते सुरुवात केलं. पण त्याच्या मागचं एक छान आनंदाची गोष्ट जी मला जाणवली की मी गेलो तेव्हा म्हणाले, हो आम्हाला शिकवायला येणार आहे, आमचा संगीताचा क्लास आहे. एक लक्षात घ्या, आपण त्याला आश्रम म्हणत नाही पण आज म्हणूया, आश्रमात राहत असताना आम्ही आमच्या आजींना फक्त लॉजिंग, बोर्डिंग आणि त्यांचं औषधाची व्यवस्था एवढं केलेलं नाही आहे. आपण ते घर म्हणून ठेवलंय आणि त्या घरामध्ये आज आम्हाला कोणतरी शिकवायला येणार, अशा 92 पूर्णच्या आमच्या गोखले आजी म्हणतात आज आमचा क्लास आहे. तर त्या शब्दांमधला आनंद जो प्रत्येकाला मिळतोय, पण मला तो खूप जाणवला. म्हणजे आपण करतो ना ते मल्टिप्लाय होतं. म्हणून 2 गोष्टी म्हटलं की आपल्याला दुःखी व्हायला वेळ नाही आहे आणि आपण करतो ते मल्टिप्लाय होतं. भले आपण एकमेकांना मदत करतो. कालच आपल्याला अग्निहोत्री, शरद अग्निहोत्री आणि सुमन गवाणकर यांनी एक न्यूज दिली की आपण तो एक युनिट घेतला आहे म्हणून. आणि मला अगोदर म्हणाले होते ते आपल्याला वापरता येईल, बघूया कसं करायचं. तर त्याचबरोबर आपले साने, प्रफुल्ल साने आपला खूपसा वेळ घालवून कोणाकोणाचे स्केच पोर्ट्रेट करतात. सोपं नाही आहे हे. तुम्ही जर बारकाईने बघायला गेलं ना खूप मल्टीफोल्ड गोष्ट आहे.
आणि त्याच्या मागे काय डेडिकेशन आहे, काय देणं आहे, काय वेडेपण आहे. याला वेडं म्हणायला हरकत नाही, कारण बाहेरची लोक आपल्याला वेडी म्हणू शकतात. मला खूप जण सांगतात काय गरज आहे आता तुम्ही ठाण्याला राहायला आला. ते असं नसतं. वेडा तो वेडाच, आणि संगीत वेडा हा जास्ती वेडा. आणि डॉक्टर शुभदाताईंना वाटेल, पण शुभदाताई लेखन वेडा आणि कवी वेडा पण जास्ती वेडा. विकास पाटील यांनी तर ते सिद्ध करूनच दाखवलं. म्हणजे काय आहे, वेडेपणा करत राहायचं. तर आम्ही वेडे, आणि आमच्या वेड्यांपैकी आणखी कोणाचा हात वर करतंय बोला. दत्तात्रय मराठेंनी आपल्याबद्दल सांगितलं. विकास, तुम्हाला काय सांगायचंय? अनम्यूट करून सांगा. प्रत्येकाला सांगायचंय आज. आधी बाकीच्यांना बोलू देत. बरं बरं. शामराव, अनम्यूट करा. शामराव अनम्यूट करा, अनम्यूट करा. शामराव, तुम्ही आधीच खूप बिझी आहात पूर्वीपासून. तुम्हाला माझा आवाज येतोय ऐकायला? हो, येतोय येतोय शामराव. हा, आणि येतोय. ते पूर्वीपासून नसायचा, पण प्रथमच जेव्हा माईकवर शैलाताईने गाणं म्हटलं तेव्हा तुमची जी फाफा झाली होती ना. हो हो. आपण कसं करायचो, जो आल्यानंतर त्याचं त्या क्रमाने नावं घ्यायचो. तर तुम्ही येऊन मला कानात सांगितलं की खानोलकर, माझी बुद्धी बंद झालेली आहे, मला काही सुचत नाहीये. आज शैलाने एवढं छान गाणं कसं म्हटलं, तर माझं गाणं लगेच घेऊ नका, 2-3 गाणी मध्ये होऊन दे. बोला. मी काय एवढी छान गाणी म्हणत नाही. मी काही एवढी छान गाणी म्हणत नाही. आपण बोलत, शैलाताई, आपण छान बद्दल बोलत नाहीये, पण एखादं ड्युएट म्हणताना तुम्ही स्वतः आणि एकत्र प्रॅक्टिस करता. कळलं की नाही? कारण त्यामुळे छान हा शब्द नाहीये इथे. गाणं म्हणणं आणि वेळेच्या दृष्टीने व्यस्त राहणं. शामभाऊसाठी तू लता मंगेशकर आहेस. थांबा थांबा, एकेकाने बोलूया. शामराव बोला. मी सांगू? हा, माझी एक सूचना आहे की जेव्हा विरंगुळा केंद्र नवीन चालू झालं ना, तेव्हा विरकर मॅडम असताना संगीत सभा वगैरे व्हायचे ना, म्हणजे आम्हाला थोडं काहीतरी शिकायला मिळायचं. तर एखाद्या गुरुवारी थोडा वेळ असं कोणी आम्हाला गाईडलाईन दिली तर आम्हाला फार आनंद आहे. पूर्ण वेळ नाही, अर्धा तास, 1 तास असं विरकर मॅडम असताना जसं करत होतं तसं. ठीक आहे, ठीक आहे. शैलाताईंचं म्हणणं आहे, विरकर मॅडम असताना जसं शिकवत होते तसं, त्यामुळे मला गाण्याचा आनंद घ्यायचं इच्छा निर्माण झाली, आणि तसं शिकवण्यासाठी आता आपण काही दिवस किंवा काही वेळ त्याच्यासाठी देऊ शकतो का? हो की नाही? हो, कारण आपल्याकडे चांगले उत्कृष्ट गाणारे आहेत, गाण्याबद्दल चांगली माहिती असणारे लोक आहेत. तर आम्हाला त्यातलं एवढं ज्ञान नाही आहे, तर आमचं जरा ज्ञान वाढू शकतं. त्यामुळे वाढेल. पण एक लक्षात घ्यायचं, त्यावेळेला आपल्याकडे ना आपली स्वतःची जागा होती. 6 दिवस 7 दिवस आपण ती हवी तशी वापरू शकत होतो. 24 तासासाठी जागा होती. 2 हॉल, तो एक मोठा पॅसेज, किचन, एवढी मोठी जागा होती. तर ही व्यवस्था आता आपल्याकडे नाही. हा एक भाग झाला. पण जनरली काय आहे माहितीये, आपल्याला आणखी एक शिकायचंय ज्येष्ठत्वात, नाही त्याच्याकडे बघायचंच नाहीये, आणि थोडं एकलव्य पण व्हायचं. एकलव्य म्हणजे काय, की आज आपण समजा लता दिदींचं एखादं गाणं म्हणायला घेतलं तर लता दिदीच गुरु आहे ना समोर, त्यामुळे त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे स्वतः एकलव्य होणं हे पण आपण करूया. कारण आपल्याला पूर्वीसारखे क्लास, 1 सेकंद विकास, पूर्वीसारखा आपल्याला क्लास घेणं आताच्या शेड्यूलमध्ये शक्य नाहीये. हा विकास बोला. शैलाताई सांगतात तसं आपल्याला कानविंदेला कधीतरी करता येऊ शकतं ना. कानविंदेमध्ये थांबा, कानविंदेची अडचण लक्षात घ्या की त्या विषयावर मी येणार आहे, कदाचित पुढल्या वेळेला येईन.
आपल्याकडे अशी एक नेचर तयार होत आहे ज्याला आपल्याला ज्याच्यातून पुढे जायचं आहे, की मला भाग घ्यायचा आहे तरच मी हजर राहणार. आपल्याला एकत्र येण्यासाठी हजर राहायचं आहे. हा एक भाग झाला कानविंदेची अडचण. म्हणजे शैलाताईंसारखी इच्छा असेल तेवढीच समजा 10 चेहरे आले. आज आपल्याकडे शिकवणारं कोण आहे तर माधुरी अल्लापूरकर शिकवतील, कारण तेव्हा पण त्यांनी सारेगम पदनिसा पासून सगळं शिकवलेलं आहे. आणि आपल्याला सूर लावता आला आणि ठेका पकडता आला की गाण्यात काही राहत नाहीये, शब्द आपल्याला माहिती असतात. परंतु ही जी टेंडन्सी आहे की मी आज भाग घेणार म्हणून मी येणार, तर त्याच्यावर मी खरं नंतर येणार होतो. पण हे आपलं एक कौटुंबिक कार्यक्रमात आपण कसं घरात पूजा आहे, यजमान यजमानीन पूजेला बसणार, किचनमध्ये कोणतरी महाप्रसाद बनवणार, पण याचा अर्थ ही 3 माणसं सोडून बाकीच्यांनी पण घरातच राहायचं असतं असा असतं. तर आपण याला हळूहळू एक कौटुंबिक भाग देऊया आणि सर्वांची जबाबदारी देऊया. आज आपण शुक्रवारच्या कार्यक्रमात आहेत. हा आपला आपापसातला कार्यक्रम आहे, पण गेल्या 7-8 महिन्यात शुक्रवारच्या कार्यक्रमाला उपस्थिती 10, 11, 12 पर्यंत आली, जी एकेकाळी कोविडमध्ये जास्तीत जास्त 84 होती. पण साधारण 30-40, 45 लोक जर उपस्थित असले तर आपल्याला उत्तमोत्तम वक्ता आणता येतो. आपल्याला खूप छान ऐकता येतं. वक्ते खूप आहेत, पण थोडी लाज वाटते की एखादा वक्ता येणार आणि 10 जण जॉईन करणार. त्याला कारणं आणखी वेगळी आहेत, पण त्याचा आपण एक अभ्यास केला पाहिजे आणि म्हणूनच अशा प्रकारची आणखी एक सभा घेणार आहे. त्याला कारणं अशी आहेत की एका गावामध्ये महाशिवरात्रीची पूजा होती देवळात. तर गावातला पुजारी सगळ्यांना सांगतो की 1 लिटर अर्धा लिटर दूध तुम्ही देवळात द्या उद्या, म्हणजे कसं आपल्याला दुधाचा भार येणार नाही. तर एका माणसाने विचार केला, अर्ध्या लिटर दुधात मी जर पाव लिटर पाणी घातलं तर काय कळणार आहे एवढ्या अख्ख्या गावामध्ये. आणि शेवटी असं लक्षात आलं की सगळंच ते दूध पुचट होतं, पाणीदार. आणि मग कळलं की गावातल्या प्रत्येकाने असाच विचार केला की मी अर्धं पाणी टाकलं तर काय फरक पडणार आहे. तर आपली आपल्याकडे प्रत्येक जण प्रामाणिक आहे पोटातून, त्याची खूप इच्छा आहे, त्यांना आवडतं दिलासा विरंगुळा केंद्र. पण आज मी नाही गेलं तर काय हरकत आहे, नेहमी जायलाच पाहिजे असं अशी ह्याच्यातून. आणि ह्याच्यात मी दोष नाही कोणाला देत आहे. म्हणून हा खराचा विषय आहे की आपण काय नाविन्य केलं. कारण परत मी उल्लेख करतो, स्वातीताई अग्निहोत्री, त्याच्यानंतर आपले महाजन असताना महाजन, विजय डेंगे, आणखी काही असे चेहरे आहेत की कोणत्याही कार्यक्रमाला जरी त्यांचा सहभाग नसला तरी उपस्थित असतात, ऑनलाईन कार्यक्रमांमध्ये पण. आणि ती टेंडन्सी, स्वातीताई आहात म्हणून तुमचं कौतुक केलं आहे जरा, तर ही टेंडन्सी ना आपण सगळ्यांनी जरा जोपासायला पाहिजे. हे पूर्वी होत होतं. म्हणजे कॅरम खेळतायत 4 जण आणि त्यांना चिअरअप करायला 12 जण. हा सीन आपल्या सगळ्यांनी बघितलाय की नाही. जसं ते 4 बरोबर आपण जे 12 जण चिअरअप करायचे ना, तर तसं होण्यासाठी काही बदल करायचा असेल आपल्याला ते आपण करणार आहोत. आपण बिलकुल रिजिड नाही. पण आपल्याकडे काय काय आहे, आपल्याकडे आठवड्याचे 5 दिवस आहेत, दर आठवडा आड आहेत. ते आठवडा आड का ठेवले की एखाद्या आठवड्यात जर बाहेर जायचं असेल, कारण कोविडमधले 2.5 वर्ष आपण आठवड्याला 10 कार्यक्रम करत आहोत. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की कोण कोण कुठे जात आहे, कोण नातेसंबंधांना भेटायला जात आहेत, कोण कुठच्या तरी देवस्थानाला जात आहेत, कारण आम्ही बंदिस्त होतो. आणि त्यामुळे आपण तेव्हा 1 आठवडा आड केलं. पण ह्याचा रिझल्ट हळूहळू असा व्हायला लागला. सादरीकरण 7 जणांचं असेल तर 7च जण, आणि सादरीकरणाच्या शेवटी 5 जण. माझं गाणं झालं की मी बाहेर पडणार, किंवा माझं गाणं असेल तेव्हा मी येणार, ही जी टेंडन्सी आहे. हे बघा, मी ह्याच्यात वैयक्तिक कोणाला दोष देत नाही आहे. ही हळूहळू झालेली आहे, सांघिक आहे. पण आपल्याला ना
त्यामुळे काय होतं, आधी म्हणजे दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत. जर आपल्याला शुक्रवारच्या कार्यक्रमाला खरोखर मातब्बर जर वक्ते आणायचे असतील तर लाज वाटते, 10-12 जण जमणार की नाही. आज तुम्हाला कल्पना असेल की थेट भेटचा मेसेज मी 15, 20, 25 वेळा टाकतो थेट भेट ठरल्यापासून, आणि दर मेसेजला मला 2-3 जण हो म्हणतात. म्हणजे जेव्हा 60 नावं जमतात तेव्हा तो मेसेज मी 15-20 वेळा टाकलेला असतो. आणि असंही करून 1-2 जण नाव कळवून येत नाहीत, येणार नाही, कळवत नाही. हे काय मी कंप्लेंट नाही करत आहे, ह्याच्यातून आपण सगळे एकत्र आहोत. तर हा जसा भाग आहे ना, आता बरोबर आहे, एकदम आधी 15 दिवस अगोदर आपल्याला कळवता येणार नाही मी आहे की नाही ते, पण त्या आठवड्यात 3 दिवस 4 दिवस अगोदर जर कळवलं ना तर कसं असतं, त्याच्यावर मला सुप्रियाताई 4 वेळा फोन करून विचारणार, ओ किती डिश सांगायच्या. कारण आपण जेव्हा ऑर्डर देतो त्यांना एक आकडा सांगायला लागतो, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यापेक्षा कमी होऊन चालत नाही, वाढला तर चालतो. आणि आयत्या वेळेला पण आम्ही संध्याकाळ म्हणजे कार्यक्रम 3:30चा आहे तर 12 वाजेपर्यंत आम्ही ठरवत असतो आणखी 5 जास्ती सांगायच्या का, आणखी 5 जास्ती सांगायच्या का. हा जो भाग आहे ना तो हा अटेंडन्सशी रिलेटेड आहे. आता थेट भेटला अटेंडन्स 80पर्यंत जास्तीपर्यंत आपण घेतलेली आहेत, पण एक साधारण ॲव्हरेज 60 जण यावीत अशी अपेक्षा आहेत. मग जेव्हा ते मागे माहिती आहे आपल्याला एकदा अटेंडन्स नाही म्हणून आपण एक स्पीकर कार्यक्रम कॅन्सल केला होता थेट भेटचा, कारण ते बाहेरगावाहून येणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. हां, आणि ही कंप्लेंट नाही आहे, पण ह्याच्यावर आपल्याला काही जर उत्तर शोधता आलं, परफॉर्मर म्हणून कार्यक्रमाला येण्याचं जर वाटत असेल त्याच्यातून बाहेर पडायला, तर माझं गाणं 5:30च्या नंतर आहे, तोपर्यंत 1-2 सिनियर होतील म्हणून मी 5:40ला त्या उद्देशाने जॉईन नाही व्हायचं. जर कार्यक्रम 4:15ला सुरू झाला आहे 4:30ला तर 4:30ला जॉईन व्हायचं, इतरांना पण चिअरअप करायचं आणि शक्यतो शेवटपर्यंत थांबायचं. हां, कारण एक लक्षात घ्या, मला चॉईस आहे का. आणि जेव्हा 10 माणसं उभे राहतात, मला लाज वाटते, आपण बाहेरचं कोणाला तरी बोलवतो, तेव्हा एक लक्षात घ्या ना, थोड्या कळत नाही नक्की काय करायचं. मला यातना होत नाही कारण मी त्याच्या पलीकडे आहे, पण लाज वाटते एवढं नक्की, कारण आपण बाहेरचा समाज तोच आहे ना जर आपण कोणाला बोलवणार तर. आणि राहतात सगळेजण, आपल्याकडे उपस्थित राहण्याचं प्रमाण छान आहे, सगळेजण विंडो चालू ठेवून उपस्थित असतात. जरी डोकं दिसलं नाही तरी भारतीताईंचं डोकं दिसत नाही आहे आपल्याला, त्यांचा मोबाईल सेट झालाय वेगळा, पण अरे ठीक आहे, नका बोलू नका, नाही जरा तब्येत बरी. हा ठीक आहे ठीक आहे. तर आता कोण बोललं, शैलाताई, शामराव. शैलाताई, आणखी काय सूचना आहे? तुमची सूचना ही लिहून ठेवलेली आहे. हा, आपण येतो तो गुरुवारच्या कार्यक्रमावर. गुरुवारला काय होतंय बघा, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक, कविता, लेखन, अभिनय म्हणजे ज्याला आपण अभिनय वाचन म्हणतो, विडंबन, नुसतं गाणं, कराओकेवर गाणं, ड्युएट्स, एवढे ॲस्पेक्ट्स आहेत. आपल्याकडे 4च गुरुवार येतात. त्यामुळे शैलाताई नियमाने महिन्यातून 1 दिवस असं देता येणार नाही, म्हणजे जे मला दिसतंय, पण त्याच्यातून आपण सगळ्यांचे हे घेऊ. आणि आज आपल्याला शिकायचं आहे, समोर जसं ऐकतो तसंच गाण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्याला गुरु मानलं ना की आपोआप पुढे जाता येणार आहे. पण तरी याच्यासाठी आपण 1-2 महिन्यातून एखादा कार्यक्रम ठेवू, सारे गम पद नि सा, परंतु अटेंडन्स फुल पाहिजे, कमीत कमी 31-40 जण पाहिजेत. तर कसं होतं ते सार्थक होतं. हां, त्याचे आपण प्रिंट्स काढणार, प्रिंट काढताना आपण 60 प्रिंट काढणार आणि 15 जण आले असं नको व्हायला. हां, ते आपले कागद शोधूया आपण. शामराव बोला. शैला, ते आणखी काही सूचना? काय का सूचना? आणखी काही? नाही. हा, ठीक आहे.
शामराव. बोलता बोलता एक विषय आला. काल तुम्ही ओघाने बोलला होता की एक डुएट काहीतरी आपल्याला घ्यायचे. बरोबर आहे. हा, तर त्या संदर्भात मला असं वाटतं की एकदा हा डुएटचा कार्यक्रम आहे ना कान्विंदे मध्ये व्हायला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याच वेळेला मागच्या वेळेला आपण जसं आपला दिलासा तर फुल टाइम आपण त्यावेळेला तुम्ही गुरुबळ आमची नेमणूक केली, आणखीन इतर जणांची पण केली. त्यावेळेला कसं की एखादी व्यक्ती चुकली तर आपण त्यांना सांगत होतो, थांबवून मोबाईल पाठी घेऊन आपण त्यांना सांगत होतो. त्या प्रकारे आपल्याला काय करता येईल का? आणि दुसरी गोष्ट की आपले गायक आहेत ना बरेचसे आता इतके इम्प्रूव्ह झालेले आहेत, डुएट म्हणताना जाणवतं. तर थोडाफार त्यांना एक सल्ला, म्हणजे जे चांगले गाणारे आहेत, आता नितीन सारखे आहेत किंवा अग्निहोत्री सर आहेत की त्यांना कळतं गाण्यातलं वगैरे, बरेच जण आहेत. पण काही होतकरू आहेत, त्यांना वाटतं पण काही भीतीपोटी म्हणजे त्यांचं परफेक्शन होत नाही तेवढं. तर त्यांच्यासाठी असं आपण काही करू शकतो का? बोलू मी? हा बोला. माझ्या डोक्यात आहे, पण आपण कसं करायचं हे, कारण प्रत्येकाचा ना एक सुप्त इगो पण असतो. आपल्याकडे काय होतंय लक्षात घ्या. कान्विंदेला नवीन सभासद एक 4-5 असतात. त्यांना ही आपली डेप्थ कळणार नाही. आज आपण बोलतोय त्याचा अर्थ त्यांना काहीच नाही कळणार आहे, कारण ते जगले नाहीयेत दिलासा विरंगुळा केंद्र. परंतु माझ्या डोक्यात आहे की प्रत्येक गाणाऱ्याला सांगायचं की तुम्हाला काही सूचना पाहिजे असतील तर गाण्याच्या अगोदर सांगा, म्हणजे गाण्यानंतर त्या देण्यात येतील. शामराव, कारण काय झालं, आपल्याकडचे एक अगदी नवीन सभासद म्हणता येणार नाही, व्हिजिटर, त्यांनी एकदाच गाणं म्हटलं आणि कराओकेवर म्हटलं. एक गोड गैरसमज झालेला आहे. कराओके म्हणजे आपल्याला गाण्याला मदत करतो. पूर्वी माहिती आहे का, गाणारे म्हणायचे की मला पेटीवाल्याने सूर नाही दिलाय. खरं पेटीची जागा कुठे आहे? तुम्ही गायल्यानंतर तो सूर पकडण्याची आहे. पेटीवाला आपल्या पुढे नसतो. पण मध्यंतरी ज्यांना काहीतरी कारण सांगायला, नाही पेटीवाल्याने मला चाल नाही, सूर नाही दिला. सूर मागायचा असतो जर सूर पाहिजे असेल तर हे गैरसमज आहेत. आणि त्याच्या जरा खाली एक इगो आहे. तर आपण हा ऑप्शन करायचा आहे, हे माझ्या डोक्यात आहे. म्हणून मी काल हे म्हटलं की कराओकेवर गाणं म्हणणं सोपं आहे, गाणं कळतंय, बोल कळतायत, पण बीटवर नाही जात. टाळी धरायची हे बरेचदा सांगितलेलं आहे. टाळी जर गाण्याला धरून जर गाण्याची प्रॅक्टिस केली तर कोणाचंही गाणं बीटला चुकणार नाही, सुराला चुकणार नाही आणि शब्दाला चुकणार नाही. टाळी हे महत्वाचं आहे. आणि शामराव, तुम्ही म्हटलं ते माझ्या डोक्यात पण आहे, तुम्ही म्हटलं ते चांगलं आहे. आपण काय करायचं आहे, गाण्याच्या अगोदर प्रत्येकाला सांगायचं की तुमच्या गाण्यातला जर दोष सांगितला तर चालणार असेल तर गाणं म्हणायच्या अगोदर सांगा. हा, आणि त्यांना त्या वेळेला आपण त्या हिंट्स देऊ शकतो. आपल्या गुरुबळामध्ये गाणारे आणि पब्लिक प्लॅटफॉर्मवर गाणारे पण 7-8 जण आहेत, कळलं की नाही? त्यांना आपण तिथे इन्व्हॉल्व करू, कारण त्यांनी काहीतरी रियाज आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय ते आजच्या परिस्थितीला पोहोचले नाही. दोघांची वाक्य. हा बोला. नितीन भाई सुद्धा म्हणतात की नाही, किंवा आता आम्ही सुद्धा एखाद्या स्टेजवर आम्हाला परफॉर्म करायचं आहे तर आम्ही जवळजवळ 50 वेळा ते गाणं ऐकतो. 2-3 दिवस अगदी ध्यास लागल्यासारखं ते गाणं म्हणत असतो. काही वेळा शैलाब सुद्धा मला म्हणतो किती वेळा गाणं म्हणताय, पण ते आपल्याला लोकांपुढे सादर करायचं असतं ना. एकदम बरोबर आपलं हे. हा, म्हणून अगदी मी 50 वेळा म्हणणार नाही, पण आपल्या जे येणारे आहेत त्यांनी एक 4-5 वेळा जरी प्रॅक्टिस केली ना तरी बरंचसं साध्य होईल. मग आता मी माझे कान पकडतो, कारण बरेचदा काय होतं, कार्यक्रम चालू झाला की एखादं गाणं काढतो. पण कसं आहे, पूर्वीपासून सूर आणि ताल ऐकल्यामुळे थोडं गाता येतं. हा, हे बघा, तुम्ही आताच असं म्हणालात मी शैलाताईंना कंटाळा येईपर्यंत ते गाणं म्हणतो, तसंच नितीन नेहमी म्हणतात मी 20 वेळा गाणं ऐकतो आणि म्हणतो. आणि आपल्या सुषमा जोशी, त्या पण एक ॲक्युरेट सिंगर आहेत, त्या म्हणायच्या 200% प्रॅक्टिस करा तर 100% उतरेल. ही वाक्य आहेत ना,
सगळेच मेहनत घेतात हा. तुम्ही दत्तात्रय मराठे तुम्ही पण घेता, रमेश पण त्यांच्या परीने घेतात. ह्या तर सुनबाईंच्या शिष्य आहेत आमच्या, लता मंगेशकर, अनिता जोशी, असू नका आता. आणि स्वातीताईंनी तर पूर्वीपासून स्टेज गाजवलेला आहे. म्हणजे गाण्याचा विषय आला म्हणून म्हणतो. आणि आजच्या हजेरीमध्ये आणि भारती खानोलकर, मला आठवतंय गेल्या वर्षी त्यांनी गाणं शिकण्याचा क्लास लावला होता. ही जी उमेद आहे ना, कळलं, आणि त्याचा परिणाम होतो. आणि आत्ताही माझ्या मते माधवी देसाई आहेत, आपल्या साठे, मंजिरी साठे आहेत, ह्या पण कुठून कुठून मार्गदर्शन देतात. तर आपण आपला रस्ता शोधायचा, रस्ता आपणहून समोर येईल असं नाही. शामराव आणखी काय? बस बस हे तुम्ही छान सांगितलं, तो मुद्दा आहेच. आणि मी लिहिलंय की गुरुबळाने चुका सांगणे. हा, आता कोणाकडे जाऊया? डॉक्टर शुभदाताई, तुम्ही गप्प कशा हो? म्यूट करून अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. विषय खूप चांगला घेतला आहे आपण आज. ज्येष्ठ नागरिकांच्या आनंदी आणि सहभागी जीवनाचा उद्देश हेच विरंगुळ्याचं ब्रीद आहे. आणि सदस्यांची संख्या, उपस्थिती वाढावी याकरता आपण प्रयत्नशील आहोत. तर ती जी विरक्ती आलेली आहे, ती विरक्तीचं कारण आपण शोधूया. ते का येत नाही ते एक आपण विषय देऊया की माझी विरंगुळ्यातील अनुपस्थिती आणि उपस्थिती. तर ते कधी उपस्थित राहतात हे त्यांच्याकडून कळू दे आपल्याला, आपण निष्कर्ष काढण्यापेक्षा. पूर्ण वेळ उपस्थिती पण अत्यंत गरजेची आहे. आम्ही पूर्ण वेळ उपस्थित राहतो, तसं जास्तीत जास्त त्या सगळ्यांनी उपस्थित राहणं आणि नुसतं उपस्थित न राहता कार्यक्रमामध्ये रस घेण्याची वृत्ती वाढली पाहिजे. आपण काही स्पर्धांचं आयोजन मधून मधून करूया, जेणेकरून त्यांच्या भावनांना काही उद्दीपना मिळेल. एखादा सहभोजनाचाही कार्यक्रम ठेवूया की ज्यांना सहभोजन आवडत असेल ते सहभोजनाला उपस्थित राहतील. मग विषय देऊन बोलणं, चिठ्ठी उचलून कला सादर करणं, गेम खेळणं, अशा गोष्टी करूया. आणि ज्येष्ठत्वात स्वतःची ओळख आपल्याला टिकवायची असेल तर मुळात आपल्यावर बालपणापासून आई वडिलांचे संस्कार गरजेचे आहेत. ते काही संस्कार प्रत्यक्ष आहेत, शिकवणीतून मिळालेले आहेत. त्यांनी आपल्या मनामध्ये पेरलेली स्वप्न आहेत आणि त्यांच्या पूर्तीचा ध्यास आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला असलेलं वेड. मग कुणाला गाण्याचं आहे, कुणाला श्यामजींसारखं चित्रकलेचं आहे, की कोणा कशी कळावी वेडात काय गोडी. ही गोडी एकदा कळली की आपली स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण ध्यास घेतो, कष्टांची तयारी करतो, अविरत श्रवणातला आनंद आपल्याला मिळतो. खरे तर रोजच आपला नवा जन्म होतो, त्याला नवं अधिष्ठान प्राप्त होतं, वर्तमानात जगण्याची वृत्ती तयार होते, वेळाचं नियोजन आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फालतू गोष्टींना फाटा देण्याची आपली मनोवृत्ती तयार होते. महत्वाचं काय ते ठरवण्याचा संकल्प होतो, मग त्याचा ध्यास घेणं आणि त्यामुळे संकट दुःख पाठीवर टाकून ईश्वरी सत्तेचं अधिष्ठान मानून पुढे पुढे चालत राहणे, नाविन्याचा ध्यास घेणे, सतत विधी असणं हे स्वप्न होतं. त्याला वाचनाचे, निरीक्षणाचे, संवादाचे, अर्जित ज्ञानाचे वृत्ती किंवा जोड मिळून आपलं ज्ञान वृद्धिंगत होतो, आनंद वृद्धिंगत होतो. व्यासंगातून आनंदाची प्राप्ती होते. इतरांकडून चांगलं तेवढंच घेण्याची वृत्ती आपल्यात तयार होते. चांगल्याने चांगल्याचा दीप प्रज्वलित करणं या आवडी छंद निर्माण होतात. इतरांच्या सुंदर साहित्याचा आस्वाद घेणं हे आवडू लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं वय विसरून काम करणं, कामाचा आनंद लुटणं
आणि इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करणं म्हणजे एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप हे आपल्या आयुष्यातून वजा होतं आणि मग स्वतःची कामे स्वतः करण्यात आणि त्यांची पूर्ती करण्यात मिळणारा आनंद वेगळा आहे. धन्यवाद. वा 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 वा. तुम्हाला नितीन भाईने वगैरे नमस्कार केलाय सगळ्यांनी. पहा, नमस्कार. पण थँक्यू थँक्यू. मला नमस्काराचा वरचा भाग दिसला. ओके. मला बर, मला ज्ञानगुरु आठवले. हा हा, येणार हा, तुमच्याकडे पण येणार थोडं. मी काय म्हणतोय, शुभदाताई, तुम्ही आता एक स्पर्धेचा उल्लेख केलाय. हा. बाकी स्पर्धेच्या बाबतीत माझं काय होतंय मत ते सांगतोय, किंवा आमच्या या कोर कमिटीला असं वाटतं स्पर्धा घ्यायची, एक 4-5 लोकांना बघ की आता तुम्ही मला सांगा, आपल्याकडे जेव्हा कोणी गाणं म्हणतं त्या प्रत्येकाला वाटत असतं मी छान म्हणतोय किंवा म्हणते, पण त्याला मर्यादा असतात. त्यामुळे स्पर्धेमध्ये काय होतं, स्पर्धेमध्ये एक नियमावली येते काटेकोर. तर मी आजच्या तुमच्या सूचनेवरून एक आधार घेतोय की स्पर्धा घ्यायच्या, विकास पाटील आणि सुप्रियाताई तुम्ही पण ऐका, पण त्याच्यात बक्षीस न देता फक्त बरोबर आहे. सहभागी होण्याचं सर्टिफिकेट द्यायचं. बरोबर आहे. कारण मला आठवतंय 88व्या वर्षी माझे वडील एकटेच गेले होते, कुठून तरी आले आणि हातात सर्टिफिकेट होतं 3रा क्रमांक गायनाच्या कार्यक्रमाचा. अहो म्हटलं, बाई कधी गेला होता तुम्ही? अरे गेलो होतो काहीतरी मागच्या आठवड्यात वगैरे, गाऊन आलो. पण ते सर्टिफिकेट त्यांनी घरी येऊन दाखवलं, तेव्हा त्यांचं वय 88. म्हणजे आता ही द्विधावस्था होती माझी आतापर्यंत. विकास पाटीलांना पण मी म्हणायचो, स्पर्धा घेऊन नंबर लावायचे ना, कारण आपण नंबर लावण्यासाठी काही कला जोपासत नाही आहोत. आता कळलं शकत नाही, येईल तसं म्हणत राहायचं, आपोआप सुधारणा होणार आहे. हा, तर आपण काय करूया, स्पर्धा घेऊया आणि सहभाग केल्याबद्दलची सर्टिफिकेट. हो हो. पहिला दुसरा हे सगळ्यांना, हे मला एक आत्ता सुचलं आणि हे छान एक उत्तर आहे. स्पर्धा घेतलं म्हणजे जर आम्ही एक किती 35 लोक जर चारोळी करू शकतो, हा, कवी मोजकेच असताना पण सगळे कवी बनू शकतात, तर सगळे आम्ही काही बनू शकतो. जोकर सारखं पत्त्यामध्ये कुठेही ठेवा, आम्ही काही बनू. हा, हो 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 हो. छान. डॉक्टर शुभदाताई, रमेश पाटील, तुमच्या काही सुधारणा आहे, आपल्या सूचना असतील तर सांगा. अनम्यूट करून सांगा. नाही आहे, ठीक आहे. लता दीदी, अनिता ताई, अनम्यूट करून सांगा, हसू नका. हा, बोला. गुंतता इयरफोन, हा त्यांना ऐकायला जात नाहीये, काळजी करू नका. बोला. हा, बोला बोला. स्पर्धेबद्दल तुमच्यासारखंच माझं हे म्हणणं आहे की सर्टिफिकेट नुसतं द्यावं सगळ्यांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि कामाच्या संघात अटेंडन्स बद्दल तर तुम्हाला गुरुवारचं तर आमचं माहितीच आहे. होय, तरी आम्ही पुष्कळ वेळेला उशिरा येण्याचा प्रयत्न करतो. हो हो. त्यामुळे असं वाटतं की फुल कार्यक्रम बघायची इच्छा असते, परंतु नाही मिळत यायला. आणि आता थेट भेट पण असंच झालंय सुरुवात. आता या थेट भेटला सुद्धा काहींना येता येत नाही असं झालेलं आहे. कारण दुसऱ्या संघात पण त्याच वेळेला त्याच दिवशी कार्यक्रम असतो. त्यामुळे मग काय करायचं, आधीच तिथं नाव दिलं असेल तर इथे थेट भेटला येता येत नाही, मग ती पण अडचण होती. आणि गुरुवारचं पण हेच पूर्ण यावंसं वाटतं, वेळ यावं, पण अशी काय करायला होतं प्रश्न. मराठी 1 मिनिट. हा, तिन्ही गोष्टी तुमचे छान आहेत. मराठी 1 मिनिट येतो तुमच्याकडे.
सर्टिफिकेट द्यावं, याला एक लता मंगेशकर स्वतःच सांगतायत सर्टिफिकेट द्यावं, बक्षीस देऊ नये. आणि त्यांनी गुरुवारी आपले रघुवीर नगरचं ज्येष्ठ नागरिक संघ करून येतात, त्यांचं खरोखर कौतुक आहे. 4, 5, 6 जण येतात, तिथे रिक्षा मिळत नाही सगळ्यात महत्वाचं. आणि सुप्रियाताईंना आपण त्याच्यापासून लांब ठेवतो, त्याचंही दुःख होत आहे. पण या सगळ्याला कारण काय ते सांगतो की कानविंदे हॉलमध्ये एकतर बराच काळ आपल्याकडे ना वास्तूत भेटण्याची सोय नव्हती. कानविंदे हॉलकडे फक्त गुरुवारच उपलब्ध होता आणि 5:30 ते 8चाच वेळ उपलब्ध होता. तर आपण प्रयत्न करणार आहोत, जर आपल्याला दिवस बदलून मिळाला तर. दिवस बदलून मिळाला तर आपण आपले ऑनलाईनचे कार्यक्रम शिफ्ट करू शकतो. आणि तिसरं तुम्ही सांगितलं शनिवारचं. शनिवारी काय होतं, आपण रविवारी कार्यक्रम ठेवत नाही, कारण घरातले आपले जे मुलं मुली जावई सुना नातवंड आहेत ना, त्यांना रविवारी कुठेतरी जायचं असेल तर जाता येईल. शक्यतो शनिवार घेतो आपण, कारण रविवार घेतलं तरी तसंच होणार आहे, कार्यक्रम आहे म्हणून. तर प्रयत्न करूया. पण कसं असतं, आता आपल्याकडे समजा 192 सभासद आपल्या याच्यावर आहेत, ग्रुपवर आहेत. 192 का 94 आहे, याचा अर्थ सगळे येत नाही. 110 लोक आपल्याकडे रेग्युलर येणाऱ्यातले आहे. पण त्यातली उपस्थिती 60-70 जणांची असणं हे अपेक्षा धरणं काही गैर नाही आहे. हां, सगळ्यांना शक्य नसलं तरी. हां, मराठे तुम्ही अनम्यूट करून सांगा, काहीतरी बोलत होता, बोला. नाही, परत म्यूट झालं. मराठे एकदाच दाबा. हां, बोला. मला असं म्हणायचं की स्पर्धात्मक असावं, त्याच्यातून काय आपल्याला उन्नती करता येते. आपण काही सर्टिफिकेट देतो की अनाऊन्स न करता ABCD फक्त त्या सर्टिफिकेटवर टाकावं, ती पार्टिसिपेशन आणि ABC क्लासिफिकेशन काय असेल, पण ते अनाऊन्स करायचे नाही जाहीरपणे. फक्त त्या सभासदाच्या याच्यावर सन्मानपत्रावर जे आहे ते हवं, म्हणजे आपल्याला कळू शकतं की आपण कुठेपर्यंत आहोत, काय आहे. ठीक आहे. याच्यावर मी सांगतो काय होतं, सांगतो तुम्हाला. आम्ही कितीही आपल्यामध्ये एक सुप्त गुण आहे माझ्यासकट सगळ्यांमध्ये, ज्याला आपण मी म्हणतो. मी म्हणा, थोडासा गर्व म्हणा, घमेंड म्हणा, तो आहेच. तो किती कमी केला ना तरी थोडासा उरू शकतो. काय झालं, यावेळेला चारोळी स्पर्धेनंतर बरेच जण म्हणाले ज्यांची बक्षीस पात्र चारोळी आहेत ती तरी वाचून दाखवा. 1 मिनिट लक्षात घ्या, ह्याच्यात कुठेतरी एक सुप्त हेतू असतो की ह्याच्यापेक्षा माझी चांगली होती का नाही. दुसरं होतं की सगळ्यांच्या चारोळ्या ग्रुपवर टाका. हे अशा प्रकारचे जेव्हा सूचना येतात त्याच्यात एक काहीतरी छोटा सुप्त मी लपलेला असतो. आपल्याला लहानपणापासून शिकवलंय परीक्षक हा फायनल, संपला विषय. मग त्याच्यानंतर हे मुद्दे डोक्यात येऊ नये आणि तो एकच विषय म्हणून आपण वारंवार स्पर्धा घेत नाही. आणि आता मराठीने सांगितल्याप्रमाणे, मराठे एक लक्षात घ्या, मधल्या काळामध्ये कोविड नंतरच्या किंवा कोविडमधल्या काळामध्ये आपली सभासद जर कुठेही डोंबिवलीत किंवा ठाण्यात स्पर्धा झाली तर 5पैकी 3 बक्षिसं ही दिलासा विरंगुळा केंद्राच्या संबंधित असायची. त्यामुळे आपल्या कडे भरपूर रत्न माणकं आहेत. परंतु आपल्याला कॉम्पिटिशनच्या नावाखाली सेपरेशन होणं किंवा ग्रेडिंग आणि डिग्रेडिंग होणं हे टाळायचं आहे. तर आपण ते पण नको करूया. हां, मराठीच आहे. कारण ना आपला मुख्य उद्देश आहे की पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे, मी भाग घेतला, आणि हे आपल्याला प्रत्येकाला महत्त्वाचं आहे. आता आपण येऊया भारतीताई, तुम्ही दिसला नाही तरी चालेल, बोलणार आहात का काही? नाही. हा, बोला.
त्यांच्याकडे लाईट गेलेत. नाही, भारतीताईंनी नाही सांगितलं. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण येतो. नितीन ठाकर, अनम्यूट करा. हाँ नितिन जी. मैं भी सोच रहा था कि जब भी कोई सुर में नहीं गाता है ना तो उसको कुछ सिखाना चाहिए, और मैं प्रोफेसर मंदार चौबन के पास सब 16 अलंकार सीखा हूँ. उसमें सारे गमा पद्धनिसा तुका ऐसा सा सारे सा सारे गरे सा ऐसा सब. तो एक क्लास कानिंदे में ऐसा लेंगे, लेकिन उसके लिए क्या चाहिए कि भाई अपन को पेटी तबला कुछ साथ में होगा तो मजा आएगा, नहीं तो इतना जमेगा नहीं ऐसा. तो वही सबको ज्ञान देना चाहता हूँ, लेकिन वो पॉसिबल होना चाहिए ऐसा संगीत का. ठीक है, मेरे पास 16 अलंकार का सब ये है, मेरे पास मटेरियल है सब. राग 4 राग भी सीखा हूँ, 3 एग्जाम्स दिया है ऐसा. ठीक है, लेकिन किसको सीखना होगा तो सिखा सकते हैं अपन ऐसा. और सुर में कैसा गाना चाहिए वो तो आप बोला ही. उसमें मैं गाना तुम 20-25 बार सुनो, उसका कॉपी करो, हो गया, होता है. उसमें मैं बात करता हूँ. और कोई संगीत छोड़ के कोई मुद्दा है, कोई सजेशन है? नितिन तो मेरे पास हाँ कल बहुत सारा कार्यक्रम होने के लिए 17 तारीख को भी मैं नहीं आएगा, क्योंकि मैं बोरीवली शो के लिए जा रहा हूँ. नहीं मालूम पड़ा है, मालूम है. ठीक है, बाकी तो सब अच्छा चल रहा है अपना सब. नितीनबाईंनी सजेशन केलं त्याच्यावर मी सांगतोय. आपण जेव्हा आपला हॉल होता आणि आपण तिथे 7 दिवस प्रत्यक्ष कार्यक्रम करायचो, तेव्हा आपल्याकडे हार्मोनियम, तबला सगळं होतं, बोंगो होता. तिथे मला थेटबेटला येताना आणि गुरुवारच्या कार्यक्रमाला येताना साऊंड सिस्टीम आणि कॅमेरा आणेपर्यंत माझी नाकेनऊ होता. बरं, आता असं आहे की ह्या गोष्टी हलक्या नाही आहेत. आपल्याकडे आजींच्या घरी अजूनही हार्मोनियम आहे, त्यामुळे आपल्याला कानविंदेला हे आजच्या डेटला साहित्य शक्य नाही. हा एक मुद्दा झाला. अगदीच ठेका धरायला पाहिजे तर आपण तो डफ आणू. आपल्याला तालासाठी तबला नको, टाळी पाहिजे. फक्त प्रत्येक गाण्याला टाळी धरली की तबल्याचं काम संपतंय. आपल्याकडे आता मराठी पण रेग्युलर साथीला गेलेले आहेत मध्यंतरी, तर आपल्याकडे खूप जण संगीतातले आहेत. तर टाळी धरली तर तबल्याचं काम होतं. आणि नितीनबाई, तुम्ही सांगितलं मी शिकवायला तयार आहे, शिकवणारा तयार आहे, त्याच्यासाठी ते महत्त्वाच्या पेक्षा शिकणारा मनुष्य तयार पाहिजे. काय डॉक्टर शुभदाताई, मान हलवा. हो, नाहीतर एखाद्या शाळेतला एखादा मुलगा बोर्डातून पहिला येतो म्हणून त्या शिक्षकांनी शिकवलेला दरवर्षी एक मुलगा बोर्डात नाही आहे, तर घेणाऱ्याचं असतं. म्हणून मी मगाशी शैलाताईंना सांगितलं एकलव्य. आणि ह्याचं एक उदाहरण बघायचं असेल तर आपल्याकडे आहे गवाणकर, सुमन गवाणकर. यांनी फेऱ्या मारून मारून आपल्या शरद अग्निहोत्रींकडे ते अगोदर कीबोर्ड शिकले, मग ते हार्मोनिका शिकले, मेडोनिका शिकले. ते पण गाणं पण असंच प्रॅक्टिस करतात, डेडिकेटेड आहेत, वेड्या होतात एखाद्या गाण्याला. तर शिकणं हे आपल्या हातात आहे, शिक्षक समोर असणं आपल्या हातात नाहीये. ज्यांना हे मार्गदर्शन पाहिजे असेल. आता मगाशी मी माधुरी यल्लापूरकरांचा विषय का केला की त्यांचं संगीत विशारद असून 25-35 वर्षाचा गाढा रियाज आहे आणि ते अजूनही शास्त्रीय संगीत म्हणतात. त्यामुळे त्याची एक कोमल आणि तीव्र जो आहे, म कोमल म तीव्र, ग कोमल ग तीव्र, हे 2 सुरांच्या मध्ये येतात. मध्ये म्हणण्यापेक्षा 1/3 येतात म्हणजे. आणि आपल्याला ज्याला वैयक्तिक जायचंय तो त्यापर्यंत जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी गुरु बाहेरून केला तरी चालेल. मी मगाशी भारतीताईंचा उल्लेख केला किंवा मंजिरीताईंचा केला किंवा माधवीताईंचा केला की अजूनही कुठून तरी शिक्षण घेत आहेत. आणि आपल्या लता मंगेशकर माझ्या मते
त्या सुनेला शिकवतात का सुनबाई त्यांना शिकवतात मला माहिती. ऐकू नका, तुमच्याबद्दल काही बोलत नाही. बर, ठीक आहे. नितीनबाई, स्वातीताई, पाठ फिरवली तरी तुम्हाला बोलायला लागणार आहे. अनम्यूट करा, अनम्यूट करा. बोला स्वातीताई. माझ्या मनात जे होतं ते सगळं ह्या लोकांनी सांगून टाकलं ऑलरेडी. ही लोक आहेत, आता काहीतरी शोधून काढा नवीन. नाही, शोधून काही काढायचं हे नाहीये, सगळं चाललंय ते बरोबर चाललंय. फक्त गुरुवारी जरा आमचा प्रॉब्लेम होतो, तो जरा वेगळ्या वेळेला मिळाला तर जास्त बरं होईल. आणि थेट भेटचा पण कार्यक्रम आपण शनिवारी न ठेवता जर ऑड डेला ठेवला तर कसं काय? बऱ्याचशा सासू सासऱ्यांना ना ऑड डेला नातवंड सांभाळण्याचं काम. ओके, चालेल मग. तर पण हा पण एक विचार डोक्यात ठेवायला हरकत नाही. विकास पाटील आणि सुप्रियाताई, बाकी छान चाललंय सगळं, फक्त उपस्थिती मात्र हल्ली खूप कमी असते. येस, ते मात्र खूप कटाक्षाने जाणवतं. आणि करूया ना, ती काय बघा, कोणाचा दोष देण्यासारखं नाहीये. हे हळूहळू होतं. हे आपल्याकडे सगळे प्रामाणिक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे मनापासून प्रत्येक प्रामाणिक आहे, नाहीतर हे चित्र आपल्याला ग्रुपवर दिसतंय ना. आता मी ऍडमिन म्हणून जर काही मेसेज डिलीट केले तर कोण नाराज होत नाहीये. अहो, हे सोपं नाहीये, हे कुठेच शक्य नाहीये. कारण प्रत्येकाचा इगो इतका टाईट आहे. इतर ग्रुपवर तुम्ही बघाल तर त्यांना कोणीतरी खून केल्यासारखंच वाटतं. शक्य झालं तर मी त्यांना पर्सनल मेसेज पाठवतो, फोनवर बोलतो, ती गोष्ट वेगळी. पण आपण डिलीट का करतो की ती वाईट गोष्ट पुढेपर्यंत जाऊ नये. आणि काही सदस्य आहेत ते मला फोन करून पण सांगतात 8:34 पोस्ट बघा किंवा मेसेज पण पाठवतात. आणि हे आपलं छान सांगित चाललेलं आहे. असू नका, मी कोणाची नावं सांगणार नाहीये इथे. मला माहित झालं ते, सगळ्यांना माहित झालंय. नाही, पण आपला ग्रुप खूप छान आहे आणि सगळे सदस्य तर अगदी A1 आहेत. म्हणजे सुहास गुर्जरकडे मी आता इतक्या वेळा गेले प्रत्येक वेळी प्रॅक्टिस करायला, आणि तर मला खूप चांगला अनुभव आला. म्हणजे मला विरंगुळामध्ये आल्यापासून ना वेगळं असं काही वाटतच नाही. मला घरच्या लोकांमध्येच मी वावरते असं वाटतं मला आता. पण आजींचं थोडं जरा बंद झाल्यामुळे मला वाईट वाटतंय जरा. आजींकडे पण परत जायला आम्हाला चान्स द्या ना. पाऊस झाल्यानंतर आपण ते आणखी वेगळेपणाने काय करता येईल त्याच्यावर काम करायचं आहे, किंवा आणखी कुठे आपण सेवा देऊ शकणार. हो, चालेल चालेल, नक्की नक्की. कारण त्या आजी इतक्या वाट बघत असतात ना, आणि त्यांच्या डोळ्याकडे बघूनच आम्हाला खूप हे वाटतं. त्याची तहान मी परवा सुहासकडे जाऊन भागवली. सुहासचे वडील पण इतके एकदम खूप मला मजा वाटली. हो, छान छान. नक्की काही नाही, खूप मस्त वाटतंय. आणखी सूचना काही नाही तुमच्या? सगळ्यांनी सांगितलं. नाही, तुमचं एवढं छान चाललंय तर तुम्हाला आम्ही सूचना काय करणार हो? तुम्ही जे करणार ते सगळं बरोबरच करता. असं नाही, लक्षात घ्या. काही असतं ना, कधीतरी अजाणतेपणाने. मी आता त्या दिवशी कधीतरी विकास पाटीलांना म्हटलं, आज जरा माझा स्वभाव चिडखोर झालाय, कारण थोडासा कुठचा तरी आदल्या दिवशीचा ताण तणाव वगैरे असला ना, पण तसं होता नाही. आपण आपल्याला एक भूमिका आहे, ती भूमिका छान निभावता आली पाहिजे. आणि त्यावेळेला सुप्रियाताई म्हणाले, हो मलाही जाणवलं. सुप्रियाताई, तुमचे काही हे नाही करत आहे, मी कागाळी नाही करत आहे, पण ह्याची मला जाणीव पाहिजे. आता काल आपलं छान चाललं, पण तरी 4 वेळा 5 वेळा मी सांगितलं, अरे आपापसात बोलू नका. बरोबर. कारण आपलं जर सादरीकरण आहे, जर आपल्याला वाटत असेल सगळ्यांनी पूर्ण ऐकावं, तर बाकीच्या प्रत्येकाच्या वेळेला तुम्ही ते पूर्ण ऐकायला पाहिजे. हे आपलं एक मॉरल जबाबदारी आहे. ठीक आहे, आपण एका गोष्टीवर नाही आलो. ते आपल्याला डॉक्टर शुभदाताईंनी सांगितल्याप्रमाणे की दिलासा विरंगुळा केंद्राने नेमकं अगदी कमी शब्दात माझ्या आयुष्यात खरोखर काही बदल झालाय का, ते आपण ना मागे एकदा डॉक्टर शुभदाताई आपण एक हे घेतलं होतं निबंध रूपाने, पण आता निबंध रूपाने नाही घ्यायचे. मला बुलेट पॉइंट पाहिजे, नंबर 1, 2, 3, 4, 5 जर काय असतील तर.
आणि ते आपण सगळ्यांकडून घेऊ. हे काय आहे माहिती आहे, याच्यात उपस्थितीसाठी कोणाला दोष देण्यासारखं नाही आहे, पण हा आपण विषय घुसळतो होताच. म्हणजे ताकामध्ये लोणी आहे ते फक्त सेपरेट करायचं आहे. सगळे छान आहे, सगळंच सुंदर आहे. तर नैनाताई तुम्ही थोड्या वेळाने जॉईन झालात, पण तुमच्या सूचना काय सांगायला हरकत नाही अनम्यूट करून. या इनर व्हील पास्ट प्रेसिडेंट बरंच काही आहेत, त्यामुळे त्या सूचना बऱ्याच देतील. नैनाताई अनम्यूट करा. आणि ज्योतिताईंची मैत्रीण आहे, बोला. सूचना अशा काही नाहीयेत माझ्या. मी आता बाकी तर सुरुवातीपासून तर काही ऐकलं नाहीये. ते आता तुमच्या ह्याच्यावर ऐकून नंतर मग असेल तर लेखी देईन सूचना, ग्रुपवर टाकेन. बर. छान आहे सगळं. पण ते नाही कळलं की कानविंदेला तुम्ही आलात त्या दिवशी. हो, त्या दिवशी मला जरा घाई. असं टुकटुक केलं दरवाजातूनच आणि दरवाजातून गेलात, त्या टुकटुकचा काय अर्थ होता? खाली होता, गाडी घेऊन आला होता आणि मला लगेच जायचं होतं, कामं होती थोडी. ठीक आहे. तर तो ते खरंच म्हटलं, मला गुरुवार जमत नाही, आमच्याकडे उपासना असते महाराजांची असे घरातल्या घरी, पण मला जमत नाही गुरुवार. मग कधीतरी मी ती उपासना टाळून येते. महाराजांना शिफ्ट करायचं ना थोडं. बरं, मी सांगितल्याप्रमाणे गुरुवारच्या ऐवजी आपण दुसरा वार करू, बुधवार किंवा शुक्रवार ठेवला तर. कानविंदेला आपल्या हातात नाहीये. खूप झगडा केल्यानंतर आपल्याला हीच वेळ मिळालेली आणि हाच दिवस मिळालाय. चॉईस नाहीये आज. चॉईस असेल आपण सरकू. हा गुरुवार तर काढू, कारण आपल्या रघुवीर नगरसाठी ते पण मुख्य गरजेचं आहे. ठीक आहे. आता दोघे राहिलेले आहेत, विकास पाटील आणि सुप्रिया ताई. महत्वाची माणसं, ते ऐकण्यासारखं असेल. ऐकण्यासारखं नाहीये, घाबरण्यासारखं आहे. इझी बोलणारे नाहीयेत. विकास पाटील अनम्यूट करा. सुप्रिया ताई दर्शन देत नाहीये. नाही, सगळ्यांनी छान सूचना केलेल्या आहेत. आपल्याला त्यातून आपण जास्तीत जास्त मार्क काढलेलाच आहे आणि ऑलरेडी. आणि आता खरं म्हणजे खानोलकरांना मुद्दाम ठाण्यावरून एक दिवस यायला लागतं, हा मधला तो पण भारी आहे. त्याची लोकांनी खरी जाणीव ठेवून उपस्थिती ठेवायला पाहिजे की ते एवढे ठाण्यावरून मुद्दाम सगळं सामान वगैरे लवाजमा घेऊन येतात. आणि पूर्वीसारखं ते आता ट्रेनने पण येत नाहीत, तर दरवेळेला ओला करून त्यांना यावं आणि जावं लागतं. हे बाकीच्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, हे सोडून आणखी काय सूचना आहेत? नाही, हे बाकीच्या सूचना सगळ्यांनी केलेल्याच आहेत, पण ते ऐकायला सुद्धा उपस्थिती पाहिजे होती. उपस्थिती पाहिजे. पण ही मी काय आहे, ज्याला आपण खाज म्हणतो, ते आहे मला खाज आणि ती मी करत राहणार. आणि हे ओला उबर म्हणजे मध्यंतरी तब्येत माझी चांगली नव्हती, तर मी आता काल मी विकास ट्रेनने गेलो आणि ट्रेनने आलो. अच्छा, तर ते ठीक आहे. कारण हे काय आहे, हे प्रत्येकाला देवाने दिलेलं काम आहे. आता शामराव देवांचे फोटो बनवतात. आता कालच त्यांच्याकडे फ्रेमवर स्वामी समर्थांची छान एक मोठी फ्रेम, माझ्या मते 3 फूट बाय 2 फूटची असेल शामराव, आडवी. आणि ती तर ते त्यांचं एक प्रत्येकाचं कार्य चाललेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या कामात आहेत. नैनाताई आपापल्या त्यांच्या इनरव्हीलच्या कामात आहेत. तर प्रत्येक जण आपापल्या कामात आहेत. हा, दुसरं मराठ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे बरोबर आहे. आपण नंबर न देता नुसतं सहभाग देऊन हे घेऊ स्पर्धा. त्याचं कारण मी सांगितलं. आपल्याला बरोबर आहे ते सुप्त इगो बरोबर द्यायचा नाहीये. कारण इगो हा हे करतो, नुकसान करतो. बरोबर आहे. आणि नवीन सभासद आहेत ना, त्यांना आपली घडी कळायला थोडा वेळ लागेल, कारण आपण हे जगलो, हे सांगून करणारा विषय नाही आहे. कळलं की नाही? तर आपल्याला तसंच ते छान जगायचं आहे. सुप्रियाताई अनम्यूट करा. सुप्रियाताई, विकास काय आठवलं तर आठवून ठेवा.
तर आतापर्यंत ज्या सूचना आल्या किंवा जी चर्चा झाली ती बरोबर आहे, परंतु त्यात विकास भाऊ जे आता बोलले की सर ठाण्याहून येतात आठवड्यातून प्रत्येक आठवड्यातून एक दिवस, तर मला मान्य आहे की प्रत्येकाला वेळ नसतो. ही जी आपली गुरुवारी यायला रघुवीर नगरचा प्रॉब्लेम आहे, सगळे आहेत, तरी त्यातूनही तरी अगदी प्रत्येक गुरुवारी नाही, परंतु 2 गुरुवारीतून म्हणजे ऑल्टरनेट तरी थर्सडेला इथे यावं असं मला वाटतं. की तुम्ही म्हणजे सर जे हे घेत आहेत, श्रम घेत आहेत आणि ते आपल्यासाठी सगळ्या सदस्यांसाठी, की आपलं आनंदी आणि सुखी जीवन हा त्यांचं जे हे ब्रीदवाक्य आहे, तर त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे. तर त्या दृष्टीने उपस्थिती गुरुवारची वाढणं फार आवश्यक, हे पहिलं वाटतं. दुसरं म्हणजे आपण आता सोमवार ते शुक्रवार कार्यक्रम आयोजित केलेत, ऑनलाईन केलेला असतं. सरांच्या बोलण्यात आता आलं की शुक्रवारचं म्हणजे उपस्थिती नसते म्हणून काही वेळा आपल्याला एक थेटभेटच्या कार्यक्रममध्ये स्पीकर कॅन्सल करावे लागले किंवा नेहमी आपल्याला काहीतरी विचार करावा लागतो शुक्रवारच्या उपस्थितीत, की जे सादर करणारे असतात तेवढेच. तर आपले जे सोमवार ते शुक्रवारच्या कार्यक्रमाचा जर आढावा घेतला तर सोमवारी सध्या आपल्याकडे कराओके चालू आहे आणि मंगळवार आणि बुधवार ह्या 2 दिवशी 2 कार्यक्रम असतात. मी शुक्रवारच्या कार्यक्रमाकडे येते की मंगळवारी डोएट असतं, व्यायाम पण असतं आणि सादरीकरण पण असतं. तसंच बुधवारी वाद्यवादन आहे. गुरुवारी कानविंदेकडे आपण जे हे ऑनलाईन कार्यक्रम घेतो ते टर्न बाय टर्न आपण कानविंदेकडे घेतो. हे खूप छान झालेलं आहे सध्या, की जे आठवड्याला प्रत्येक दिवशी घेतो ते कानविंदेला होतं. परंतु हे जे 2-2, 3-3 कार्यक्रम आहेत ते सोमवार ते शुक्रवारमध्ये डिव्हाइड केले तर मला वाटतं बरं होईल. की आता मंगळवारचे जे कार्यक्रम आहेत, सोमवारी कराओके घेतोय आपण, मंगळवारी 3 कार्यक्रम घेतोय, त्यात थोडासा बदल करावा असं वाटतं. 3च्या ऐवजी 2 ठेवून एखादा दुसरीकडे शिफ्ट करावा. आणि शुक्रवारला, आता गुरुवार आपला कानविंदेमध्ये गेलेला आहे, तर शुक्रवारला यातला एक कार्यक्रम बोलू मी. दुसरं, हा 1 मिनिट अजून, आपण मध्ये जे मेडली म्हणायचं ना, मला तो काही शब्द आठवत नाही काय तो कार्यक्रम, मेडले, होय होय, तर तो थेटभेटला घेतला होता आपण. हो, तो अतिशय सुंदर झाला होता, पण त्यानंतर आपण त्याच्याकडे वळूनच पाहिलं नाही. म्हणजे टाळी धरणं किंवा बीटवर कराओकेवर गाणं हे जे आहे ना, तर हा कार्यक्रम आपण एकदा कुठेतरी घेऊया, तर त्याने यात आपली सुधारणा होईल. ठीक आहे, ठीक आहे. बोलू मी थोडं, मग तुम्ही काय आठवलं तर विचारा. हो हो. एक लक्षात घ्या, उपस्थिती वाढणी त्याच्यासाठी माझं नावाची गरज नाही. फक्त सध्या एक मानसिकता झाली आहे की मला परफॉर्म करायचं आहे. म्हणजे माहिती आहे ना, पूर्वी मोठं ऑपरेशन असलं की मुख्य डॉक्टर विचारायचे किती वाजता येऊ आणि ऑपरेशन करून निघून जायचे आणि नंतर स्टिचेसचं काम त्यांचे असिस्टंट करायचे. त्याला व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणतात आजही. तर आपल्याला एक कौटुंबिक कार्यक्रम आहे म्हणून सहभाग करायचा आहे, तर ही सगळ्यांमध्ये रुजवायची आहे. आणि हे कोणीही पर्पजफुली कोणी करत नाही आहे, ती सवय झालेली आहे. आणि त्याला कारण आहे, कोविडमध्ये आपण एवढे बंदिस्त होतो आणि नंतर मोकाट सुटलो, हे पण एक त्याला कारण आहे. आणि प्रत्येकाच्या घरी वैयक्तिक अडचणी असणार. फक्त मला म्हणायचं, हे जे काही 110 ॲक्टिव्ह सभासद आहे त्याच्यातली उपस्थिती, सोमवारी काय होतंय बघा, सोमवारी 18 का 20 जणांची गाणी होतात. अगोदर गुरुवारी आपण कराओके घ्यायचो, तेव्हा कोविडमध्ये 40 लोकांचे कराओके घेईपर्यंत माझी नाके न व्हायची. आता ती पण 16-17च्या वरती जात नाही. म्हणजे म्हणणाऱ्यांचंही प्रमाण कमी. जर आपण म्हटलं की फक्त पार्टिसिपंट आहेत म्हणून घ्या, सादरीकरणला 10 पुरे कधीतरी होतात, नाही तर 6-7 असतात. आता ड्युएट्सला जोड्या वाढलेल्या आहेत, त्या 10 पर्यंत जायला लागलेल्या आहेत. त्याच्यावर मी काहीतरी आपण करूया, म्हणजे आपण सादरीकरणाचा वेळ थोडासा काढून घेऊ डॉक्टर शुभदाताईंकडून, किंवा
4:15 कार्यक्रम सुरू कर, काहीतरी एक बदल करणार, कारण ड्युएट जर 10 होणार असतील तर आपल्याला 10 चालू ठेवायचे, पण आणि ते करू आपण. माझ्या नावाने उपस्थिती नाही आणि मी येतो हे खरोखर सांगतो सुप्रियाताई, की मला ना मिरवायची आवड आहे आणि मिरवून देत जोपर्यंत तुम्हाला चालतंय तोपर्यंत. तुम्ही एक दिवस म्हणणार ना की मग मी दुसरा रस्ता पकडणार, पण मला हाकलेपर्यंत मी काही जाणार नाहीये. त्यामुळे तुम्ही काही नावाने माझं नाव घेऊन गर्दी घेऊ नका. नितीनबाईंनी तुम्ही नाही तर काय मजा येणार सर कार्यक्रमाला. तुम्ही तर उत्सव मूर्ती आहात, मग तुम्ही नाही तर काहीच नाही. मग माझा उद्देश आहे की सगळ्यांनी मस्त आनंद आणि धमाल जगावं. कारण ना आपल्याला प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत, घरगुती अडचणी सगळ्यांना आहेत, शारीरिक मानसिक त्रास सगळ्यांना आहे, पण त्याच्यावर मात करून दिवसातले जास्तीत जास्त क्षण आपण कसे आपल्याला कम्फर्टेबल करू शकतो. आता कालचीच 2 उदाहरणं घ्या की दत्तात्रय मराठे मागच्या 1.5-2 महिन्यात खूप भ्रमंती करून खूप थकले आहेत, पण ते दांडिया चालू झाल्यानंतर त्यांनी विचार केला बाजूला बसूया आणि पटकन चपला काढल्या आणि सर्कलमध्ये घुसले. दत्तात्रयराव ते बघण्यासारखं होतं. आणि मी तसंच शामराव म्हणाले. हा, तुम्ही अनम्यूट करून बोला दत्तात्रयराव. नाही बोला. काय होतं की थोडा वेळ असं आपल्याला काहीतरी वाटतं की आता आपलं वय किती आहे, आपल्याला काय काय होतंय वगैरे, ते नंतर जाणवतही नाही ते आपल्याला. आणि त्यामुळे अशा कार्यक्रमाला जाणं फार आवश्यक आहे असं मला तरी वाटतं. वा वा वा. आणि मगाशी मी शामरावांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले मी थकलो होतो म्हणून उठलो नाही, पण ते गिरगावचं पाणी आहे साला, म्युझिक वाजल्यानंतर जागेवर खरंय. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत. आपल्या पंढरपूरच्या कार्यक्रमामध्ये स्वातीताई त्या रिंग घ्यायला होत्या ना स्टेजवर. मी माझ्या मिसेसला म्हटलं ह्याच आहेत त्या पडल्या होत्या. ते म्हणाले अरे तर झालं सगळं, गेलं पळालं. काल पण स्वातीताई तुम्ही फार ऍक्टिव्ह होता. आणि आपण हे त्यामुळे एक लक्षात घ्यायचं की माझं नाव वापरू नका ह्याच्यापुढे कोणी. मला एक आवड आहे आणि हे एक प्रकल्प आहे, आपण नेऊया, त्यात मी पण एन्जॉय करतो आणि कदाचित थोडं जास्ती करतो तुमच्यापेक्षा, कारण ते काही तुम्ही सर म्हणता, मला नावच नाही असं वाटायला लागलंय. विकास पाटील पण म्हणतात सर, भारतीताई पण म्हणतात, रमेश पाटील पण म्हणतात आमच्या. तर आपल्याला ना 1-2-3 गोष्टी ह्याच्यातून न्यायच्या आहेत. एक म्हणजे मला माझ्यात काही खरोखर ह्या 5 वर्षात बदल झालाय का, किंवा ज्यांनी 2 वर्षापूर्वी जॉईन केलं, कोणी 3 वर्षापूर्वी जॉईन केलं, अगदी नवीन 4-6 महिने 2 महिने झालेल्यांना काही कळणार नाही. आणि जर माझ्याकडे वेळ उरत असेल चुकून, तर मी आणखी काय दुनियादारी करू शकतो. वेळ उरता नाही. स्वाती मला सुप्रियाताई पण सांगतात नाही मला जमणार नाही, माझ्या गाण्याची प्रॅक्टिस आहे. एक लक्षात घ्या. आणि सुप्रियाताई हे पण मला पटतं. कधी कधी काय होतं माहिती, वेळ कमी पडला ना की आयोजनात कोण आहे, विकास पाटील, सुप्रियाताई, मीनाताई यांचा नंबर लागत नाही सर. मुख्य म्हणजे कानविन दिला, पण त्यांनी ही तयारी केलेली असते. कालचं जे विडंबन सुप्रियाताईंनी लिहून आणलेलं होतं, आता ते लिहिणं, रचणं, सादर करणं आणि वेळ नाही म्हणून जर नाही केलं तर प्रत्येकाला ते तेवढी मेहनत घेतलेली असते ना, ती थोडी वाया गेल्यासारखी वाटते. तर त्याच्यानंतर ना अटेंडन्स कमी व्हायला एक सगळ्यात प्रमुख कारण आहे की मगाशी मी स्वतःला वेडा म्हटलं, पण मी काय करतो, शक्यतो सगळ्याचं रेकॉर्डिंग करून किंवा एखाद्या कार्यक्रमाला मी नसलो तर फोटो व्हिडिओ विकास पाटील किंवा यांच्या शामराव किंवा माधवी देसाई यांच्याकडून घेऊन
एक आपण व्हिडिओ करून ग्रुपवर टाकतो. तर ग्रुपला एक अशी सवय झालेली आहे की नाही गेलं तरी पूर्ण आपल्याला बघायला मिळणार. बरोबर. पण आम्ही बघण्यासाठी नाही आहोत, आपण एका कुटुंबात आहोत आणि हा कौटुंबिक सहभाग आहे, हे आपल्याला थोडं लक्षात ठेवायचं आहे. आता हे मी ग्रुपवर का टाकतो? पूर्वी जेव्हा आपलीकडे आपली स्वतःची जागा होती आपण म्हणत होतो, त्याचा महिन्याचा खर्च 40,000 होता आणि तो आपल्याला NSDLचं ई सेक्शन जे आहे त्यांच्याकडून CRS मधून डोनेशन मिळत होतं. आज हा 40,000चा खर्च देण्यासाठी कोणताही CSR किंवा आपल्या समोर नाही आहे. पण जेव्हा कोणी भले NSDL परत येईल आपल्याकडे, तर त्यांना आपण सांगू शकतो की तुमचं देणं बंद झाल्यानंतर, म्हणजे कोविडला धरून कोविड पासून गेले 4 वर्षात आम्ही नेहमी काही ना काही कामं करतो आणि ते YouTubeवर उपलब्ध आहे. तुम्ही फक्त असा सर्च द्या, तुम्हाला सगळं मिळेल. आता याला म्हणतात डॉक्युमेंटेशन, की आमची ॲक्टिव्हिटी चालू आहे, आम्हाला रिझल्ट मिळत आहे, त्या ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला आपण ह्या ॲक्टिव्हिटीमधून करतो ते रिझल्ट मिळतील. म्हणजे हाफ पॅन्ट आणि शाळेच्या युनिफॉर्ममध्ये स्टेजवर असलेली मुलं कोणाकडे बघायला मिळतील? म्हणून मी मीनाताईंनाही परवा म्हटलंय की कधी कधी आम्ही तिघं तुम्हाला बोलण्यामध्ये थोडासा अपोज करू, पण तुम्ही तुमचं जे लहानपण आहे, तुमच्याकडे जी वेगळी कलेची दृष्टी आहे ती सोडू नका, ती पण आम्हाला पाहिजे. त्यामुळे हे एक खांबी नाही आहे आणि कोणतीही गोष्ट एक खांबी नसते. हां, तर आता आपल्याला जो ऑडिओ सिस्टीम, आपलं माईक सिस्टीम येणार आहे, तो पण कॅरी करायचा आहे. तर मी त्याची तयारी केली. सुप्रियाताई, आज मी एक नवीन स्टँड मागवला जो माझ्या बॅगेच्या आत जाईल, कारण काल नितीनबाईंनी बॅग पकडली होती रिक्षातून उतरताना, म्हणजे ते स्टँड अर्धा बाहेर यायचं. हां, तर हे उद्योग करणार आणि करत राहणार. बरं, त्यामुळे आपल्याकडे लक्षात घ्या, आपण कोणाला, आपल्याकडे एक पण व्यक्ती अशी नाही ज्याला आपण नाव घेऊ शकतो. नवीन माणसांचं अज्ञान आहे, ते आपण त्यांना सज्ञानी करूया आणि जास्तीत जास्त जी काय आपण कला जोपासतोय ती जास्तीत जास्त चांगली कशी होऊ ते करूया. प्रत्येक कलेची आता स्पर्धा घेऊया, कारण आज माझा तो गुंता सुटलेला आहे. कारण मी स्पर्धा नको या विषयावर ठाम होतो, कारण आम्हीच आपापसात ग्रेडिंग डिग्रेडिंग करायचं ते कधी पटत नव्हतं मला. आपण स्पर्धा घ्यायची, पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट सगळ्यांना द्यायचे आणि मग आता आपण ना पूर्वी आपण गाण्याच्या कराओकेवर गाण्याच्या स्पर्धा घेतल्या होत्या, कॅरम घेतल्या होत्या, तेव्हा कॅरम होतं आपल्याकडे, चेस घेतलं होतं, म्हणजे रांगोळी घेतलं होतं. रांगोळी स्पर्धेमध्ये शामरावांनी सगळं मॅनेज केलं होतं. आणि असं आता त्या रांगोळी किंवा ह्या स्पर्धा आपल्याला शक्य नाही, पण आपण ज्या कला जोपासतो, म्हणजे स्वरचित कविता, मग त्याला एक फक्त क्रायटेरिया टाकायची की कमीत कमी इतक्या शब्दांची कविता पाहिजे, चारोळी नाही. तर त्याच्यात जे फिल्टर होऊन येतील किंवा एखाद्या विषय देऊन त्याच्यावरचे लेख आणि त्या आपण पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट, हां, आणि त्या सगळ्यांना शक्य असल्यामध्ये आपण प्रसिद्धी देऊ. म्हणजे जर आपण मार्कच देणार नाही तर प्रसिद्धी द्यायला काही हरकत नाही. प्रत्येकाने आपापलं बघावं. ठीक आहे, असं काहीच नाही म्हणत, पण 6:30 वाजलेले आहेत. आणखी कोणाला काही सजेशन आहे? टाटा करूया आणि आजच्या दिवशी इथे थांबवूया. पण परत हा विषय आपण बाकी सभासदांना अपील करून परत एक दिवस घेऊया आणि मग सुप्रियाताईंनी सांगितलेला जो विषय आहे की 1 मिनिट जरा हात खाली करा डॉक्टर शुभदाताई. सुप्रियाताईंनी सांगितलेला विषय जो आहे की आपण मला शुक्रवार बद्दल बोलून दे. शुक्रवार आहे ना, ही खरी आपल्याला मोठी देण आहे, ती चिटणीस मॅडमची आहे, अपर्णा चिटणीस. आज आपल्याकडे जो एवढा घट्ट ग्रुप आहे, जो सुरुवातीलाच घट्ट झाला,
ती पण देण आपल्याला अपर्णा चिटणीस मॅडम. अपर्णा चिटणीस यांनी शुक्रवारचा कार्यक्रम हा त्यांचा फार जिव्हाळ्याचा घेतला होता. कुठून कुठून ते अगदी आपल्याकडे 40 लोकांना कार्यक्रम करण्यासाठी पवईच्या त्या मॅडमना सांगितलं होतं ओलाने या तुम्ही म्हणून. आम्ही कोणालाही ना 101 रुपये पण कधी दिलेले नाहीये. पण असे कार्यक्रम आपण केले, ऑनलाईनसाठी केले, फार मोठ्या मोठ्या व्यक्ती आल्या आपल्याकडे. शक्यतो शुक्रवारचा कार्यक्रम बंद होऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्यांची आठवण म्हणून नाही, कारण त्याच्यातून आपण देत होतो. पण 2 गोष्टींची अडचण आहे की आपण प्रत्येक कार्यक्रमाचं यूट्यूबमध्ये सविस्तर टाकल्यामुळे आपल्याकडे उपस्थिती शुक्रवारी 10 ते 12च्या वरती जात नाही. हा जरी मुद्दा 2दा 3दा उगाळला गेला तरी तो जिवारी आहे. आणि म्हणून आपल्याला जर शुक्रवारचा विचार करायचा असेल तर सुप्रियाताई तुम्ही दिलेलं सजेशन आहे त्याप्रमाणे आपण करू. पण शुक्रवारचा कार्यक्रम चालू राहण्यासाठी जर सभासदांनी जर उपस्थितीची ग्वाही दिली तर आपण शुक्रवारी वक्ते आणणार आणि तो कार्यक्रम चालू. आता टाटा करायला हरकत नाही.